पण मला असं वाटतं की अशा कुठल्या एक 4-5 मेजर गोष्टी तुम्हाला वाटतात ज्या लोकांना हे माहितीच पाहिजे, की जसं कॅन्सर हा मुलांमध्ये पण होऊ शकतो किंवा ट्रीटेबल आहे. मुलांना पण विल पॉवर तेवढीच लागते जेवढी मोठ्यांना लागते. मग अशा तुम्हाला व्हॉट आर लाइक द टॉप 4-5 थिंग्स दॅट यू वुड वॉन्ट टू टेल पीपल? सध्या ना टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स आहे, विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे आणि अवेअरनेस वाढलेला आहे. कारण की आता एज्युकेशनचा दर्जा म्हटलं तरी आधीपेक्षा खूप जास्त सुधारला आहे. असं नाही आहे की कॅन्सर लहान मुलांमध्ये आत्ताच व्हायला लागला आहे. आधी होत नव्हता, आधीही होत होता. पण तेव्हा आपल्याकडे काही उपलब्धता नव्हती, टेक्नॉलॉजी नव्हती. त्याच्यामुळे डायग्नोसिस नव्हतं, त्याच्यामुळे ते डायग्नोसिस होत नव्हते. आणि मग आपल्याला उत्तर नाही मिळायचं, असंच वाटायचं की बाळ महिनाभरापासून आजारी आहे आणि काही इलाज झाला नाही आणि बाळ दगावलं, उत्तर नव्हतं. ॲटलिस्ट आता आपल्याला उत्तर मिळायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे कॅन्सर हा फक्त आता मोठ्यांचा आजार किंवा वयोवृद्धांचा आजार राहिला नसून तो जन्मापासून ते अगदी 100व्या वर्षापर्यंत कधीही कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो.